वटपौर्णिमेच्या दिवशी जो साधा सिंपल असा मी मेकअप लुक केला होता ना, म्हणलं चला आज तोच तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले तर मी स्किन केअर करून घेतलं, त्यानंतर प्रायमर ना माझ्याकडे जेल बेस आहे कारण की माझी स्किन ऑइली. प्रायमर लावून घेतलं, त्यानंतर स्ट्रोक क्रीम. आता स्ट्रोक क्रीम एवढी व्हायरल आहे तर म्हणलं चला आपण एकदा ट्राय करून बघू. खरंच ही क्रीम एकदा चेहऱ्याला लावली की इतका सुंदर असा पिंकी पिंकी मस्त शाईन करायला लागतो आपला चेहरा. त्यानंतर घेतलं मी द कन्सिलर पॅलेट. आता याच्यामध्ये ना ऑरेंज करेक्टर बी आणि कन्सिलर बी. पहिले तर मी ऑरेंज कलर घेतला आणि त्याच्यावर परत एक कन्सिलरचा कलर घेऊन दोन्ही मिक्स करून घेतले कारण की तो जरा जास्त डार्क होता आणि जिथं जिथं डार्क स्पॉट आहे ना तिथं तिथं हे कन्सिलर लावून घेतलं आणि चांगलं ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर हे फाउंडेशन मेबलिन फिटमीचं फाउंडेशन आहे. खूप छान फाउंडेशन, 3 वर्ष झाले मी वापरते. खूप छान कव्हरेज देतं माझ्यासाठी, तर हे बेस्ट फाउंडेशन आहे. ब्युटी ब्लेंडरनं फाउंडेशन इथं मी चांगलं सेट करून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे होतं फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट. आता ह्या कॉम्पॅक्टनं मी आतापर्यंत जे प्रोडक्ट लावले ते चांगले इथं मी सेट करून घेतले. हे माझ्याकडचं फेस पॅलेट, याच्यामध्ये हायलायटर, ब्लश आणि ब्रॉन्झिंग सगळं 3-3 शेडमध्ये. कोणता बी शेड घ्यायचा आणि लावायचा. मला तिन्ही बी शेड छान सूट होतात. पहिले तर मी चेहऱ्याची छान कॉन्टरिंग करून घेतली, त्यानंतर ब्लश. आता ब्लश लावल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यामध्ये एकदम छान असा क्यूटपणा येतो, मस्त पिंकी पंकी चेहरा दिसायला लागतो. चेहऱ्याला ब्लश लावणं ना माझा एकदम आवडीचा पार्ट आहे. ब्लश वगैरे लावून झालं, त्यानंतर राहिलं होतं आय मेकअप. आय मेकअपसाठी माझ्याकडे इनसाईडचंच पॅलेट होतं, त्याच्यामधला पिंक शेड घेतला, आयलिडवर छान लावून घेतला. त्यानंतर त्याच्यावर परत मी सिमर शेड, पिंक शेडमध्येच सिमर शेड घेऊन त्याच्यावर लावून दिला. जरा जास्तच झाला होता कॅमेराच्या नादामध्ये, तो नंतर मी कमी केला. आता टिकली कोणती लावू, ही लावू का ती लावू? ही टिकली जरा मला जास्तच मोठी वाटत होती म्हणून मी डेली जी यूज करते का तीच लावली. त्यानंतर लिपस्टिक लावून घेतली. आता इथं माझा मेकअप झाल्यासारखं वाटतो का बरं? बिलकुल नाही, कारण की मी इथं आयलायनर, काजळ, मस्कारा लावायचं विसरूनच गेले. आयब्रो सेट करायच्या बाकी होत्या त्या बी करून घेतल्या. त्यानंतर कानामध्ये छोटे छोटेच कानातले घातले. त्यानंतर त्या कानातल्यावरचाच नेकलेस होता माझ्याकडे, तो घालून घेतला. आता हेअरस्टाईल कोणती करू तेच समजत नव्हतं, त्याच्यामुळे साधी सिंपल अशी लोबन हेअरस्टाईल करून घेतली. सिंदूर भरून घेतला आणि सुंदर माझा असा सिंपल मेकअप इथं झाला होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला तर बाय.